संघाच्या वतीनं एका ऐतिहासिक अशा आझाद मैदानावरती संपन्न होत असलेल्या आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं माझ्या सोबत विचार मंचावर उपस्थित असलेले दलित महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय काशीनाथ सोलागे पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्माननीय पुष्पलता सक्ते मॅडम, माझे जुने सहकारी दलित महासंघाचे कधी काळी पदाधिकारी म्हणून ज्यांनी काम केले ते माझे मित्र आणि दलित चळवळीतला परिवर्तनवादी चळवळीतला एक आश्वासक अशा पद्धतीचं नाव माझे सहकारी सन्माननीय अशोकरावजी, त्याचबरोबर आमच्या पाठीशी नेहमीच असणारे जे आज सुद्धा आमच्या पाठीशी आहेत ते आमचे रोहित सातपुते, तसेच दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम करतात ते प्रकाश भाऊ वायदंडे. 5 मिनिटांना फोन करतो, 5 मिनिटाचा कार्यक्रमात बरोबर मी प्रत्येक गोष्ट 5 मिनिटांना फोन करतो करत असतो आणि जे जे मला वाटतं ते मी ज्यांच्याशी बोलत असतो अशी खूप लोक येतात. आवाडे साहेबांनी त्याचा उल्लेख केला होता. त्या सगळ्या माझ्या जीवाभावाचे सहकारी इथं आहेत. विचार मंचावर असलेले आणि चिराग नगरच्या स्मारकाला त्यांच्याकडून एक ऐतिहासिक काम त्यांच्याकडून आता झालेलं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधी अण्णाभाऊंच्या घरात आलेला नाही, परंतु नामदेवरावांच्या मुळे एक इतिहास घडला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चिराग नगरच्या घरात वाकून गेला अण्णाभाऊ साठेंच्या घरावर. तर ते नामदेवराव आहेत, त्यांचे मित्र सहकारी पांडुरंग आहेत, विकी आहेत, तिथं पलीकडे बसलेले आहेत, ज्यांच्याशिवाय म्हणजे मला जे काही मुंबईची माहिती मिळत असते आवाडे साहेब, माहिती देणारा माझा एक पत्रकार मित्र आहे, संपादक मित्र आहे, ते म्हणजे आमचे विजयराव क्षीरसागर. ज्योती मॅडम आज आलेले नाही, त्यांनी यायला पाहिजे होतं पण ते आलेले नाही. वकील साहेब अवघडे सर इथं आहेत आणि मी पहिल्यांदा जाहीरपणानं बहीण म्हणून जिचा उल्लेख करतो ती म्हणजे आमची सरोजिनीताई सक्ते, की जिच्या सहकार्याशिवाय हा इतका चांगला गोतावळा जमू शकला नसता. हे आहेत. याचबरोबर आमचे पत्रकार राम गायकवाड आहेत, अवघडे आहेत, खलचे सर आहेत की जे नेहमीच अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करत असतात. बीजेपीच्या अतिशय चांगल्या धडाडीच्या कार्यकर्ते आहेत म्हणून मला सांगितलं की आमच्या मॅडम इथं आहेत, वटकर मॅडम आहेत. आमच्या दलित महासंघाला नेहमीच माझ्या कार्यक्रमाला सोबत असतात ते आमच्या मंगल सोनवणे, फातिमा शेख मॅडम, रोकडे मॅडम आहेत, शिंदे मॅडम आहेत, ज्यांनी आज पहिल्यांदाच भाषण केल्याचा उल्लेख केला. पहिल्यांदा त्यांना मी एवढंच सांगतो की आझाद मैदानापासून तुमची सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्राचं मैदान आपल्याला इथं पुढे गाजवायचं एवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर इथं उपस्थितीसाठी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय साठे सर, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे आहेत, सुनील अवघडे आहेत, बळीराम आहेत, कडूभाऊ आहेत, नावं तर मी खूप घेऊ शकतो. आमच्या सुलेखा वहिनी आहेत, आमच्या आदिवासी समाजाच्या नेत्या मंदाकिनी मॅडम इथं आहेत, मंडळी आहेत, जालन्यावरून आलेले आणि फक्त सगळं काय चाललंय हे शांतपणे बघणारे आमचे जुने सहकारी सुभाष आठवले इथं आहेत, त्यांचे सहकारी इथं आलेले आहेत, जालन्यावरून आलेत. विष्णुपंत गायकवाड इथं आलेले आहेत, देवेंद्र खलचे इथं आलेले आहेत. त्यांनी खरं तर भाषण करायला पाहिजे होतं पण ते उशिरानं आले हे त्यांनाही माहित आहे. मीनाताई लोखंडे मॅडम इथं आलेले आहेत. सर्वांचं मी मनापासून, बळीराम आहे, सुनीता सूर्यवंशी मॅडम आहेत, आमचे साबळे इथं आलेले आहेत, खूप लोकांचा, अंकुशराव आहेत, खूप खूप नावाज घेऊ, संजय राव आहेत. आता काय समजून घ्या मला प्लीज. खलचे सर मॅडम म्हणताय देवेंद्र खलचे राहते वाटतं. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मोहनराव आहेत, बळीराम, अजून बघा सगळे. ओके मित्र हो, फार मोठं भाषण मी करणार नाही कारण मी अशाच माणसाला वक्ता मानतो की ज्याला थांबायचं कुठं कळतं.
त्यामुळे मी योग्य वेळेला माझं भाषण थांबवतो. खूप चांगली चर्चा झाली. 1 वाजल्यापासून भाषण चालू आहे. 1 वाजल्यापासून मला वाटतं 5 वाजले असतील. जो 1, 2, 3, 4, 5 4 तास इथं प्रबोधन चालू आहे. मनातल्या भावना लोक बोलतायत. आमचे पंढरपूरचे प्राध्यापक इथं बोललेले आहेत. त्यांनी खूप चांगली मांडणी केली. तर चांगल्या पद्धतीची चर्चा झालेली आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अंकल सोनवणे मॅडमने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की तुम्ही मुंबईकर व्हा, ही माझी इच्छा आहे. आता मला मुंबईकर करायचं का नाही हे तुम्हीच ठरवा. मला अगदी अण्णाभाऊ साठे नगर मध्ये जरी एखादं घर मिळालं भाड्यानं तरी मी तिथं राहायची तयारी ठेवलेली आहे. म्हणजे तिथून सुरुवात झाली तर मला आवडत आनंदच होणार. म्हणजे मी कुठेही राहायला तयार आहे. सरोजिनी ताई म्हणते तुम्ही आमच्या घरी येऊन राहा. अशोकराव म्हणतायत माझा फ्लॅट आहे तिथं राहा. परंतु मी एकच सांगतो की मुंबईच्या फुटपाथवर राहून का होईना पण या समाजाची सेवा करायची अशा पद्धतीचा संकल्प करून मी झालेलो आहे. पुणेकरांनी घोषणा देऊन आज इथं एक गुढी उभा केलेली आहे आमच्या कृतीशी. थँक्यू व्हेरी मच. मला फक्त एक सांगायचं आहे की आमचे नामदेवराव फार हुशार आहेत. कधी कधी ते असं वाक्य वापरतात की त्याला उत्तर देणं सुद्धा मला शक्य होत नाही. मी नेहमी म्हणतो की मला मुंबईकर व्हायचं आहे. त्यावेळेला ते मला सांगतात तुम्ही कसं काय मुंबईकर होताय, तुमचा जर जन्म मुंबईत झालाय, तुम्ही ओरिजिनल मुंबईकर आधीच आहे, तर तुम्हाला मुंबईकर होण्याची काय गरज आहे. आणि इथं काही लोक असतील त्यांच्यासाठी सांगतोय की माझा जन्म मुंबईत झालेला आहे. मी रमाबाईला मोठा झालेलो आहे. रमाबाईला जी शाळा आहे जरीमरीच्या देवळापाशी, म्युन्सिपाल्टीची जी शाळा आहे तिथं मी 5वी पर्यंत शिकलोय. म्हणजे माझ्या जन्मापासून 5वी पर्यंत माझं बालपण मुंबईत गेलंय. या सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये गेलंय. रमाबाईच्या सगळ्या गल्ल्या गल्ल्या मला माहित आहेत. पण एक घटना घडली होती. त्या घटनेनंतर मी मुंबई सोडली आणि मी गावी गेलो. आणि गावी गेलो म्हणून मी शिकलो. मला वाटतं मुंबईत असतो तर शिकणं जरा कठीण झालं असतं मला तरी. शिकलो, प्राध्यापक झालो. परंतु समाजाविषयीचा जो काय एक ओलावा आहे तो ओलावा मुळातच होता. तो वाढत गेला. समाजाच्या चळवळीत उतरलो. स्वतःची एक चळवळ निर्माण केली. खूप मोठी माणसं आयुष्यामध्ये आली. खूप मोठी माणसं. त्यामधलं एक नाव घेतो की मी जे अनेक वेळा घेतलं. मी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सहवासात होतो. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सहवासात मी 8 दिवस होतो आवडायचा. त्यामुळं दलित महासंघाचं जे संघटना आम्ही स्थापन केली आणि त्याचं चिन्ह आम्ही सिंह घेतलं. तर हा दलित महासंघाच्या बॅनरवर जो सिंह आहे तो सिंह म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीतली धगधगती मशाल म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. त्या सिंहाचं प्रतीक ते असं आमची चळवळ आलेली आहे. प्रत्येक गोष्टीला एक विचार आहे. दलित महासंघाचं जे अक्षर आहे त्याची स्टाईल दलित पॅन्थरची आहे. मातंग समाजातली दलित महासंघ माझ्या आधी खूप लोकांनी काम केलेलं आहे आणि त्या सगळ्यांच्या कामाबद्दल मला आदर आहे. ते सगळे नेते माझ्यासाठी वंदनीय आहेत. परंतु ज्या संघटनेला घटना जाहीरनामा आहे अशी महाराष्ट्रातली पहिली संघटना दलित महासंघच आहे. जिला घटना जाहीरनामा आहे. काम तर खूप लोक करत असतात. ती रजिस्टर नाहीये. ही लोक चळवळ आहे. सरकारच्या विरोधात लढणारी संघटना आहे. माझ्यावर 65 केसेस आजपर्यंत झालेले आहेत. मी आंदोलनात कधी पळून गेलेलो नाही किंवा पोलीस पकडतील म्हणून तिकडे जायचंच नाही असं कधी केलं नाही. त्यामुळं लढणारा, भांडणारा, बोलणारा आणि अशा पद्धतीने युक्तिवाद केले की डीएसपीला सुद्धा उत्तर देता आलेली नाही. असो, मी एवढ्यासाठी सांगितलं की लोकांचे प्रश्न, महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न मला माहित आहेत. त्यांच्यावर मी खूप मनापासून लढलेलो आहे. अनेक आंदोलनामध्ये यश आलेलं आहे. अनेक आंदोलन सक्सेस झालेली आहेत. पण माझं मुंबईचं नातं मात्र तुटलेलं, संपलेलं नाही.
पण थोडासा दुरावा निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईत येणं मला शक्य झालं नाही. मी 5वी नंतर जे मुंबईला गेलो ते महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतरच इथं आलो. महामंडळाचा अध्यक्ष झाले. मी त्या अर्थानं गोपले साहेबांचे आभार मानतो की गोपले साहेबांनी महामंडळ स्थापन केलं, पण त्यांच्या आधी अध्यक्ष महामंडळाचा मी झालो. माझ्या नंतर ते झालं. मी एक नम्रपणे वाक्य वापरतो की बाबासाहेब गोखलेंच्या पुढाकारानं आंदोलनानं महामंडळ स्थापन झालं, पण ते गल्लीत गल्लीत पोचवायचं काम जर कोणाच्या काळात झालं असेल तर ते मच्छिंद्र सकटे महामंडळाचा अध्यक्ष होता त्या काळात. माझ्या नंतर स्पर्धा सुरू झाली राजकारणी कार्यकर्त्यांची की महामंडळ पाहिजे. त्याच्या आधी कुणी महामंडळ सुद्धा मागत नव्हतं. जर मागितलं असतं तर कदाचित पहिले अध्यक्ष गोखले साहेबच झाले असते आणि ते जर म्हणले असते तर त्यांना कुणी नाही पण म्हणलं नसतं. परंतु हे झालं नाही. तर राजकीय कार्यकर्ते आज आता नवीन सरकार बदललंय, महामंडळ मिळवण्यासाठी रेस सुरू झालेली आहे. प्रत्येक जण म्हणते महामंडळ मिळालं पाहिजे, आम्ही काय त्या रेस मध्ये नाही. पण हे असं वाटायला लागलं त्याचं कारण असं की आपण किती महत्वाचं हे महामंडळ आहे हे कार्यकर्त्यांना दाखवून दिलं आणि किती प्रचंड काम करता येतं हे दाखवलं. पुष्पलता सकटे मॅडमनी थोडासा उल्लेख केला. आपल्या महामंडळाच्या माध्यमातून नामदेवराव अगोदर शेळ्या, मेंढर आणि झाडू काय म्हणतात तुम्ही त्याला, झाडू किरसुनीसाठी कर्ज होत उपलब्ध. होय का? ठीक आहे. माझा आवाज कमी करतो. तो आवाज किती वेळ चालणार? ओके. मला खूप आनंद झाला ही सूचना ऐकून. हॅलो, हॅलो, मला अतिशय आनंद आहे. मच्छिंद्र सकटेचा आवाजानं तिथं पोलीस डिपार्टमेंट सुद्धा असं हलायला लागलं. अरे हा महाराष्ट्राचा आवाज आहे, हा कमी होईल पण तो बंद होणार नाही हे सुद्धा मी आझाद मैदानावर असो. साठे साहेब, तुमच्या राज्यात आमचा आवाज कमी नाही व्हायला पाहिजे. साठे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण हे काम करत गेलेलो आहे, वेगळ्या पद्धतीनं काम करत गेलेलो आहे. आजार कुठं आहे ते शोधत गेलो आणि त्या आजारावरती औषध काय वापरायचं त्याचा आपण विचार करत गेलो आणि म्हणून काम वेगळ्या पद्धतीनं होत गेलो. त्याचं कारण असं आहे की जयंत्या सगळ्याच करतात, तुम्ही सगळे जाणकार लोक आहे, पण मुंबईमध्ये आपण राज्यपालांना आणायचं हा एक वेगळा विचार होता. विधानसभेच्या अध्यक्षाला आणायचा हा एक वेगळा विचार होता आणि त्यामध्ये आपण सक्सेस. 16 ऑगस्ट आंदोलन खूप झाली, इथं सुद्धा खूप लोकांनी झालेली आहे. आज सुट्टी आहे. मला इथं आझाद मैदान पोलीस स्टेशनचे जे मुख्य साहेब आहेत ते 16 ऑगस्ट म्हटल्यानंतर त्यांनी कॅलेंडर बघितलं, म्हणले त्या दिवशी सुट्टी आहे. होय म्हटलं, पण मला 16लाच करायचं. का बरं? सर म्हटलं तुम्ही भेट द्या म्हणजे तुम्हाला कळेल मी 16ला का करतोय. आणि आज साठे साहेब सांगा साहेबांना आंदोलन का होतं की आज 16 तारखेला सुट्टी असतानाही दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आणि मच्छिंद्र सकटेनं आंदोलन एवढ्यासाठी घेतलंय की आमच्या सगळ्यांच्या बापाच्या बापानं 75 वर्षापूर्वी आझाद मैदानावर याच दिवशी आंदोलन केलं होतं म्हणून आम्ही या दिवशी आंदोलन घेतलेलं. तुम्हाला सुट्टी असेल पण आम्हाला सुट्टी नाही. आणि आज आंदोलन घेऊन मी हे सांगू इच्छितो की आज आझाद मैदानावर आलोय, आता कुणालाच सुट्टी मिळणार नाही. अशा पद्धतीची चळवळ मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना करायची असा त्याच्या मागचा हेतू.
मगाशी कुणीतरी सांगितलं, मला वाटतं आवाज करा की. कुणीतरी सांगितलं कि ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हे झालंच नाही. अण्णाभाऊंनी अण्णाभाऊंनी आंदोलनच केलं नाही. हॅलो हॅलो अण्णाभाऊंनी मोर्चा काढलाच नाही. अण्णाभाऊ असं म्हणलेच नाही. असे आता ज्यांचा जन्म आता झालेल्या लोकांनी बघितला असेल, कधी जन्म झाला आहे, असे लोक म्हणतायत अण्णाभाऊंनी ते केलं. मला वाईट वाटतं या गोष्टी. आणि म्हणणारे मागाच येतो. आणि आपला प्रॉब्लेम हाच आहे. आपल्या चळवळीचा प्रॉब्लेम हा आहे की आज मातंग समाजाची चळवळ इतकी जबरदस्त पद्धतीने चाललेली आहे की आमच्या महानायकांच्या वरती आणि आमच्या चळवळीवर आक्षेप घेण्याचं प्रस्थापितांना आणि पाटलाला हिंमत होणार नाही. पण साला आमच्या समाजामधले माणसं मात्र आमच्या चळवळीवर आणि आमच्या महानायकांच्या वरती आक्षेप घेतात. अगदी बरोबर. हे घरभेदी आहेत, हे समाजद्रोही आहेत आणि हे अण्णाभाऊ द्रोही सुद्धा आहेत. काय गरज आहे सांगा मला? तुम्हाला कुणाला तरी विरोध करायचा आहे म्हणून तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या भूमिकेवर आक्षेप घेताय. त्या लोकांनी काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्या सगळ्या प्रश्नांना अशोकराव मी आता इथं उत्तर देऊ शकत नाही. पण काही ठळक, इथं सगळे जाणकार आहेत म्हणून मी काही ठळक मुद्द्यांना उत्तर देणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अण्णाभाऊंनी आयुष्य स्वातंत्र्याच्या चळवळीत काम केलंय. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केलंय. ज्यांनी आयुष्यभर स्वातंत्र्य चळवळीत काम केलंय तो माणूस स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी ये आजादी झूठी है असं म्हणेल का? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. आणि दाखला देण्यासाठी ते असं सांगतात की 15 ऑगस्टला रात्री तर आपली बायको मुलांना घेऊन ते गेट वे ऑफ इंडिया वगैरे असं फिरत होते. मला हे कळत नाही की गेट वे ऑफ इंडियाला रोषणाई बघत बघत जे फिरत होते म्हणजे त्या गोष्टीचे ते समर्थकच होते असं कसं काय म्हणता येईल? गणपती उत्सवाला मी सुद्धा बघत रोषणाई आणि ते देखावे बघत फिरतो, तेव्हा जो कोणी फिरतो तो सगळा गणपतीचा भक्तच असतो का? गणपती उत्सवामध्ये देखावे बघणारा जो कोणी आहे तो गणपतीचा भक्त असं म्हणता येईल का? त्या गणपतीच्या भूमिकेचा समर्थक असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. त्यामुळं अण्णाभाऊ स्वातंत्र्याच्या 15 ऑगस्टच्या रात्री जर फिरत असतील तर ते त्या भूमिकेचे समर्थकच आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. कल्पना करा, जो माणूस रशियाला गेल्यानंतर हे साहेब आवाज कर की. आवाज तो घ्या सर. जे अण्णाभाऊ साठे तो घ्या माईक. जे अण्णाभाऊ साठे रशियाला गेल्यानंतर तिथली एवढी समृद्धी बघून सुद्धा झोपडपट्टी कुठे बघत होते. रशियामध्ये जाऊन झोपडपट्टी कुठे शोधणारा माणूस काय सांगावं? स्वातंत्र्याच्या दिवशी ते भिकारी कुठं कुठं आहे ते बघत असतील, दुःख कुठं कुठं आहे ते बघत असतील, भूक कुठं कुठं आहे ते बघत असतील. आणि तो एक संशोधक होता, माणसाच्या अंतःकरणाचा शोध घेणारा माणूस होता. आणि तो जर फुटपाथवरनं बघत असत तर आम्ही फिरतो समजा गेट ऑफ इंडिया भोवती, आम्ही काही सगळं तेच बघत बसतो का? अण्णाभाऊ हा वेगळा माणूस होता. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या अशा भूमिकेवरती तुम्हाला कोणी सांगितलं की ते फिरत होते म्हणजे स्वातंत्र्याचे समर्थक होते? आम्ही म्हणतोय का द्या बरं पुरावा. ते फिरत होते म्हणजे समर्थक होते.
असं नाही. लेखी कुठं आहे, कागद दाखवा. अरे तुझा पणजोबा कोण आहे हे आपल्याला माहित नाही, म्हणून कोण असं म्हणेल का पुरावा दाखवा तुला पणजोबा होता त्याचा. असं कसं म्हणायचं? कुठला दाखवायचा पुरावा? आपल्या बाचा फोटो नाही, अजून आपल्या बापाचा कास्ट सर्टिफिकेट उतारा मिळवण्यात आलाय. 75 वर्षापूर्वी तर कुठला पुरावा आणायचा? जो पुरावा मागतोय मला वाटतंय त्याला नेऊन कुठेतरी पुरावा. हा अवमान आहे आपल्या महापुरुषा. अरे हे वाक्य म्हणजे साधं वाक्य नाही. जो एखादा गरीब समाज असेल, भटका विमुक्त आदिवासी समाज असेल, असा कुठलाही दीनदुबळा समाज किंवा कुठलाही असा दीनदुबळा वर्ग त्याला प्रेरणा मिळावी लढण्याची, इतक्या ताकदीचं वाक्य आहे हे. ये आजादी छोटी है देश की जनता भूखी. इतक्या ताकदीचं हे वाक्य आहे. आणि तुम्ही अण्णाभाऊंच्या वरती आक्षेप घेता, अण्णाभाऊंच्या वरती संशय घेता. मी एक पुरावा देतो इतिहासात की कोणताही इतिहासाचा अभ्यास करताना कागदपत्र उपलब्ध होतात असं नाही. मी प्रोफेसर आहे, मी पीएचडी केलेली आहे. संशोधनामध्ये अनेक पद्धती असतात. सर्वे मेथड आहे, इंटरव्ह्यू टेक्निक आहे, अनुसूची नावाची शेड्यूल म्हणतात त्याला, अनुसूची पद्धत आहे, निरीक्षण पद्धत, अनेक पद्धती आहेत. आणि मग ग्रंथालयातले ग्रंथ आहेत, बाकीच्याही गोष्टी आहेत, त्याच्या आधारे आपण दाखला घेऊ शकतो. वकील साहेब आपण तर अभ्यास. आज तर अशी परिस्थिती आहे की जगामधले जे संशोधक आहेत त्यांचे अनेकांचे जे प्रबंध आहेत ते गुगलवरनं तयार होत असतात. गुगल तुम्हाला माहित आहे, इंटरनेटचं जे जाळं आहे त्याच्यामध्ये इतकी प्रचंड माहिती आहे, इतकी प्रचंड माहिती आहे. गुगलला कोणी विचारत नाही ह्याला पुरावा काय म्हणून. अण्णा भाऊंच्या संदर्भामध्ये तुम्ही जर नाव टाईप केलं की त्यांचा ते सगळा इतिहास येतोय. त्यामध्ये लिहिलेला आहे की अण्णा भाऊंनी 16 ऑगस्टला आझाद मैदानावर मोर्चा काढला होता, त्यांनी लिहिलेला आहे. आता ही मागं म्हणणार तिथं कोणी लिहिलं, त्या गुगल वाल्याला शिवाय देतील. मला ते कळत नाही सगळं कशासाठी करतात लोक, काय याच्यातून मिळणार आहे. हा संशोधनाचा एक भाग आहे. गुगलवरचा सुद्धा काही गोष्टी आपण घेऊ शकतो आपल्या संशोधनासाठी. पण आणखी एक गोष्ट मी पुरावा देतोय की अण्णा भाऊंनी जे आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं 75 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये सहभागी झालेले एक शाहीर जंगम म्हणून आहेत. ते नांदेडचे आहेत, मराठवाड्यातले. त्यांची एक मुलाखत छापून आलेली आहे. ते वारले 90व्या वर्षी. 90व्या वर्षी ते वारले. त्यांनी एका पत्रकाराला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतायत की अण्णा भाऊंनी मोर्चा काढला होता आणि त्यात मी सहभागी होतो. जो माणूस सहभागी होतो त्याला हे म्हणजे पुरावा काय? आता काय त्यावेळेला फोटो काढलाय? जो उपलब्ध आहे, त्याची मुलाखत आहे, त्याच्यावर विश्वास नाही आपण ठेवणार. आणखी एक गोष्ट, अण्णा भाऊंचं फक्त एवढं एक वाक्य नाहीये, त्यांचं एक गाणं आहे पुरं. आणि त्या गाण्यातले शेवटच्या ओळी आहे, ये आजादी झुकी है देश की जनता भूखी. अजून 4 कडवी आहेत सगळी. आणि ही 4ही कडवी त्या शाहिराने त्या मुलाखतवाल्याला सांगितलं, तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही. आणखी एक पुरावा सांग. यशवंतराव चव्हाण हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, पण यशवंत चव्हाण म्हणून आणखी एक नाव आहे. त्यांना कॉम्रेड यशवंत चव्हाण असं म्हणतात. वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मी कराडमध्ये जिथं राहतो ते लाल निशाण पक्षाचे नेते होते यशवंत चव्हाण.
यशवंतराव चव्हाण नव्हे, यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते. मी जे सांगतोय कॉम्रेड यशवंत चव्हाण ते लाल निशाण पक्षाचे नेते, कम्युनिस्ट. तर मी कराडमध्ये जिथे राहतो तिथं शेजारच्या बंगल्यामध्ये डॉक्टर सुमन पाटील नावाची एक महिला राहते. ती पण कार्यकर्ती होती, प्रकाश वायदंडे आपल्याला माहित आहे. तर तिच्या घरी ते यशवंत चव्हाण येत असायचे, कॉम्रेड यशवंत चव्हाण तिच्या घरी येत असायचे. मला कळालं यशवंत चव्हाण येऊन गेले. मी त्या सुमन पाटील मॅडमना म्हणालो, मॅडम ते आले तर मला सांगायचं नाही का, मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या. त्या म्हणल्या नंतर आले की मी तुम्हाला सांगते. योगायोगानं यशवंत चव्हाण, कॉम्रेड यशवंत चव्हाण सुमन पाटलांच्या घरी आले. त्यांनी त्यांच्या घरातल्या एका बाईला पाठवलं, सर आहेत का बघा म्हणून. आणि मी तिथं होतो, मला बोलवून घेतलं आणि मी त्यांच्याशी गप्पा मारल्या. तो रेफरन्स महाराष्ट्रात पहिल्यांदा मी आपल्याला सांगतोय. मी त्यांना म्हणालो की अशा पद्धतीची काही चर्चा होते, हे आंदोलन झालंय का, मोर्चा झाला होता का. त्यावेळेला त्यांनी जी माहिती दिली ती आणखी वेगळी आहे. त्यांनी असं सांगितलं की त्यावेळेला मोर्चा झाला नाही पण आंदोलन झालं होतं. आझाद मैदानला लोक जमले होते आणि त्या आझाद मैदानामध्ये जमलेल्या लोकांनी ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, अशा पद्धतीच्या घोषणा दिलेल्या आहेत. हे कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. आता शाहीर जंगम जे अण्णाभाऊंचे जोडीदार होते, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, कॉम्रेड यशवंत चव्हाणांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि हे गेल्या 7-8 वर्षापूर्वी जन्मले त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा. हे काय चाललंय मला काही कळत नाही. अशा खूप गोष्टी आहेत. आणि सहज म्हणून सांगतो की ज्याच्या जे गोष्ट सांगितल्यानंतर जरा 5 मिनिट जी गोष्ट सांगितल्यानंतर बहुतेक करून वाद होणार नाही की स्वातंत्र्य भारताला 15 ऑगस्ट 47 ला मिळालं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्य 1947 ला मिळालं, पण हे स्वातंत्र्य खरं नाही, हे स्वातंत्र्य बरोबर नाही असं म्हणणारे भारतामध्ये हजारो लोक होते की हे स्वातंत्र्य खरं नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय हिंदीमध्ये, हे आजादी, हे स्वातंत्र्य खरं नाही, हे लबाड आहे, ही जनतेची फसवणूक आहे असं म्हणणारे खूप लोक आहेत. आणि अशा हजारो लाखो लोकांच्या मध्ये 2 विचार प्रवाहाचे लोक आहेत. एक कम्युनिस्ट लोक, या देशातले कम्युनिस्ट लोक, मार्क्सवादी विचाराचे लोक हे स्वातंत्र्य मान्य करायला तयार नव्हते. त्यांचा स्वातंत्र्याला विरोध होता. त्याचबरोबर हिंदुत्ववादी लोक सुद्धा या स्वातंत्र्याला मान्य करायला तयार नव्हते. जे हिंदुत्ववादी हे स्वातंत्र्य 1947 मान्य नव्हतं ज्यांना, त्याच्यामधलं एक मोठं नाव सांगतो, मदन मोहन मालवीय. मदन मोहन मालवीय हे उत्तर प्रदेश मधले आहेत आणि त्यांनी बनारस विश्व हिंदू विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे स्वातंत्र्य खरं नाही. म्हणजेच काय म्हटलंय, ही आजादी, म्हणजे हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी लोक सुद्धा असं म्हटलेले आहेत की हे स्वातंत्र्य खरं नाही. आणि मार्क्सवादी लोक सुद्धा म्हणत होते हे स्वातंत्र्य खरं नाही. आणि मार्क्स विचाराचेच तर होते ना अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे 1.5 दिवसाची शाळा शिकली हे सगळ्यांना माहित आहे, पण त्यांचा आवाका इतका प्रचंड होता. बर्लिनचा पोवाडा त्यांनी लिहिला, लेनिनग्राडचा पोवाडा त्यांनी लिहिला, स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला,
बंगालचा पोवाडा त्यांनी लिहिला, तेलंगणाचा पोवाडा त्यांनी लिहिला. म्हणजे भारतातल्याच नव्हे आंतरराष्ट्रीय प्रश्नांची सुद्धा खूप चांगली जाण असलेले अण्णाभाऊ साठे होते. एवढं आंतरराष्ट्रीय ज्ञान असणारा माणूस स्वातंत्र्याला विरोध करतो म्हणजे काय उगीच करतोय का? काहीतरी कारण असणार ना. मदन मोहन मालवीय विरोध करतायत, काहीतरी कारण असणार ना. आणि ते कारण मित्रांनो मी आज तुम्हाला सांगतो. 5 मिनिटात भाषण संपवणार आहे. ते का विरोध करत होते त्याचं उत्तर असं आहे. हे जे लोक म्हणत होते हे स्वातंत्र्य खरं नाही, म्हणजे ये आजादी झूठी है, वो क्यों कह रहे थे, उसका जवाब मैं देने जा रहा हूं. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, त्याचं उत्तर असं आहे की एक तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही, आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुत्रा असतं घरामध्ये, बेल्ट असतो त्याला बांधलेला असतं, ते गुलाम असत, ते पारतंत्र्यात असत. मालक कधी कधी काय करतो, बेल्ट काढतो आणि त्याला मोकळं सोडतो. त्याला काय वाटतं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण ते कंपाऊंड मध्ये सोडलेला असते. कुत्र्याला वाटतं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण ते कंपाऊंडच्या बाहेर जाऊ शकत नाही. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं हे अशाच पद्धतीचं मिळालंय असं काही लोकांना वाटत होतं. काही लोकांना असं वाटत होतं की हे स्वातंत्र्य खरं नाही, सगळं कंपाऊंड आहे, लिमिट आहे सगळं. आणि हे लिमिट आहे का म्हणत होते, कारण ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं 15 ऑगस्ट 47 ला. युनियन जॅक खाली आला आणि तिरंगा झेंडा वर गेला, झेंडा बदलला, परंतु अधिकार बदलले नाहीत. मित्रांनो मला एक सांगा, की आपल्या घरात कुणी जर घुसला तर आपण म्हणतो हे कुठं चाललायस, काय कोण आहेस तू, कुठला आहेस, असं आपण म्हणतो, कारण आपल्या घरात कुणीतरी घुसला. पण त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती. मुंबईत आहे, मुंबई. ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं 15 ऑगस्ट 1947 साली, पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला डोमेन स्टेटस देतोय. डोमेन स्टेटस. शिकलेले लोक आहेत तरी गुगलवरती जाऊन टाईप करावं, पुन्हा गुगल आलंच बघा. गुगल शिवाय तुम्हाला उत्तरच सापडणार नाही. डोमेन स्टेटस. भारत 15 ऑगस्ट 1947 ला डोमेन स्टेट्स होता. डोमेन स्टेट. डोमेन म्हणजे कुणाच्या तरी अधिपत्याखालचं राज्य. समजतंय मॅडम? जरूर काय मी पिरियड घ्यायला लागतोय असं मला वाटायला लागलंय, पण बरेचसे हुशार लोक आहेत त्यांच्यासाठी मी हे बोलतोय. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य दिलं, झेंडा बदलला, पण दर्जा नाही बदलला. दर्जा काय होता? डोमेन स्टेट्स. अधिपत्याखाली. विधानसभेमध्ये लोक बोलतात, अध्यक्ष महाराज, तुम्ही ऐकलं असेल, अध्यक्ष महोदय. आमदार बोलताना बोलत असतो अध्यक्ष महोदय, म्हणजे त्या सभागृहाचा अध्यक्ष हा होल अँड सोल असतो, तो बॉस असतो, त्यामुळे ते म्हणतात अध्यक्ष महोदय. संसदेमध्ये जे बोलतात तेही म्हणतात अध्यक्ष महोदय. भारतामध्ये पंतप्रधान नेहरू झाले, पण अध्यक्ष कोण होत? 15 ऑगस्ट 1947 ला या देशाला पंतप्रधान होता, पण राष्ट्रपती नव्हता. आमदारराव, राष्ट्रपती नव्हता. स्वातंत्र्य देतानाच सांगितलं होतं तुम्ही डोमेन स्टेट आहे, तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, पण राज्य इंग्लंडच्या महाराणीच्या नावानंच करायचं. 15 ऑगस्टला झेंडा बदलला, पण कायद्यातच असं होतं
इंडियन इंडिपेंडंट ऍक्ट जो आहे त्याच्यामध्येच असं होतं, राज्य कुणाच्या नावानं करायचं? इंग्लंडच्या राणीच्या नावानं करायचं. आणि मग हे लोक म्हणत होते, राज्य राणीच्या नावानं करताय, मग कसलं स्वातंत्र्य आलंय? ये तो झूठी आजादी है. समजलं मुद्दा? समजलं ना गावडे साहेब? मुद्दा आहे मॅडमजी की ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं, पण त्यांनी सांगितलं, कायद्यात सांगितलं तुम्ही स्वतंत्र, पण राज्य कुणाच्या नावानं? इंग्लंडच्या राणीच्या नावानं राज्य करायचं. आणि हेच खटकलं होतं लोकांना, जे स्वाभिमानी होते, ज्यांनी आयुष्य स्वातंत्र्यासाठी घातली होती, त्याच लोकांना खटकलं होतं. आणि ते लोक म्हणत होते, अरे हे काय झेंडा बदलला, राज्य जर राणीच्या नावानं जर चालणार असेल तर हे कसलं स्वातंत्र्य? हे तो छोटी बात है, हे तो छोटी आजादी है, असा हा. आणि तो काही गैर नव्हता. आणि मग आम्हाला राष्ट्रपती कधी मिळाले? या देशाचं संविधान तयार झाल्यानंतर 47 ला स्वातंत्र्य मिळालं आणि 50 ला आपल्याला राष्ट्रपती मिळाला. म्हणजे 3 वर्ष आपण राणीच्याच नावानं कारभार चालला होता. म्हणून अण्णाभाऊ म्हणत होते, हे छोटी आजादी. आणखी एक शेवटचा मुद्दा सांग की राणीचा अधिकार जो आहे तो 50 ला संपला असं नाही. अशोकराव, आज भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेली आहेत, पण ह्याच्या आधी भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली होती. बरोबर आहे की नाही? 50 झाल्याशिवाय 75 कसं होणार? त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. आता आहे तो अमृत महोत्सव. जो सुवर्ण महोत्सव झाला होता तो 1997 साली झाला होता. 47 ला स्वातंत्र्य मिळालं, 97 ला 50 वर्ष झाली. आणि स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवामध्ये राणी इलिझाबेथला दिल्लीला बोलवलं होतं. भारताच्या पंतप्रधानानं निमंत्रण दिलं होतं, राणी साहिबा आइए दिल्ली में, इंडिया आइए. सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये राणी इलिझाबेथला पंतप्रधानानं बोलवल्यानंतर लोक टीका करू लागले, राणीला कशासाठी बोलवताय? आमच्या जखमेवर मीठ चोळायला, की ह्याच राणीनं आमच्यावरती 150 वर्ष राज्य केलंय, 50 वर्ष झाली तरी तिला बोलवताय काय? असं काही लोकांनी बोलल्यानंतर पंतप्रधानांनी सांगितलं, राणींनी नाही आलं तर चालेल. आणि पंतप्रधान जेव्हा म्हणले राणींनी यायचं नाही, त्यावेळेला देशभरातच नव्हे जगभरातल्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या, जगातल्या पेपरमध्ये, इंग्लंडमध्ये आल्या. इंग्लंडमध्ये तर चर्चा झाली, तिथल्या पार्लमेंटमध्ये चर्चा झाली की भारताचे पंतप्रधान येऊ नका असं म्हणतात कसे काय, त्यांची हिंमत कशी काय होती. फॅक्स आले पंतप्रधान कार्यालयामध्ये आणि एवढं प्रचंड प्रेशर आलं भारताच्या पंतप्रधान पदावरती की त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं, राणीनं भारतात यावं, आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहे. समजतंय ना मी काय बोलतोय? जे पंतप्रधान 24 तासापूर्वी राणीनं येऊ नये म्हणतात, तेच पंतप्रधान 24 तासात म्हणतात तुमचं स्वागत करायला तयार आहे. ऐसा क्या हुआ कि हमारे देश के प्राइम मिनिस्टर बदल गए? तर त्याचं उत्तर फार भयानक आहे. आणि ते उत्तर असं आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं, तथाकथित 50व्या वर्षी राणी इलिझाबेथ आली होती. ती आली दिल्लीमध्ये, तिनं कार्यक्रम केला आणि नंतर ती परत गेली. आणि वर्तमानपत्रात चर्चा सुरू झाली की हिला विजा सुद्धा नसताना ती आली, तिला विजा सुद्धा दिला नाही.
इलिझाबेथ राणीला विजा नाही. कुणी परदेशात गेला असेल, मी 10 देशात जाऊन आलोय, विजाशिवाय जाऊ देत नाही. विमानतळावरच थांबवतात. विजा असेल तर आत, नसेल तर विमानानं परत माघारी जायचं जिथं आला तिकडं. मग या देशामध्ये राणी इलिझाबेथ, ब्रिटिशांची राणी, इंग्लंडची राणी, विदाउट विजा आलीच कशी काय? तर मित्रांनो, याचं उत्तर अतिशय सिरियस आहे. आणि ते उत्तर हे आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं. मला एक सांगा, मी कुठं गावाला गेलो आणि मी आमच्या परत कराडला घरी गेलो तर मॅडम म्हणतील का तुम्ही कुठं घरात बसायला लागलाय? आमच्या मॅडम म्हणतील का मला तुम्ही कसं काय घरात बसायला लागलाय? आमची मुलं म्हणतील का कसं काय तुम्ही आमच्या घरात आलाय? कारण त्यांना माहित आहे की घरच या माणसाचं आहे, घरच या माणसाचं आहे. भारताला स्वातंत्र्य दिलं त्याच वेळेला त्या कायद्यात एक कलम आहे की इंग्लंडची राणी कधीही भारतात जाऊ शकते, कारण इंग्लंडचाच भारत देश आहे. भारत हा इंग्लंडचाच एक भाग आहे. अजून सुद्धा अगर आज भी हम इंग्लैंड के एक स्टेट है, इंग्लैंड का, तो कैसे बोल सकते हैं ये आजादी है? ये आजादी तो झूठी है, असा अनुभव त्यावेळेला म्हणाले. आणि म्हणून काही लोक उपस्थित करतायत प्रश्न की या आजादी झूठी है, असं झालंच नाही, झालंच नाही, झालंच नाही. त्या सगळ्यांना मी एक उत्तर देतोय. हॅलो, जे लोक म्हणतात आझाद मैदानावरती अण्णाभाऊंनी आंदोलन केलं नाही 16 ऑगस्टला, त्यांना मी सांगतोय आज, मित्रांनो, 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी जरी आंदोलन केलं नसलं तरी आता महाराष्ट्रात सांगा, 16 ऑगस्ट 2022 ला आझाद मैदानावर मच्छिंद्र सक्सेना आंदोलन केलेलं आहे. आणि इथं आपण आज नारा द्यायचा आहे. मी म्हणतो त्याच्या मागे म्हणा, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. सांगा आता महाराष्ट्रात 16 ऑगस्ट 47 ला काय झालं आम्हाला माहित नाही, पण 16 ऑगस्ट 22 ला मात्र इथं मच्छिंद्र सक्सेनेनी आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही सगळे त्यात होतो म्हणून सांगा. नाहीतर पोलीस आले तर म्हणाला आम्ही नव्हतो. यासाठी मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय, सगळ्यांचं शूटिंग काढून घे. असो मित्रांनो, माझ्या या ऐतिहासिक अशा एक नातं जोडण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतोय. आमच्या आवाडे साहेबांनी जी भावना व्यक्त केली त्या मताशी मी सहमत आहे. तुमच्या सगळ्यांचे गोखले साहेब नेते होते आणि आपल्या नेत्यांच्या बद्दल अशा पद्धतीचा आदरभाव व्यक्त करणं काही गैर नाही. परंतु वयानं जरी ते थोडेफार मोठे असले तरी गोखले साहेब माझे मित्रही होते. आम्ही अनेक कार्यक्रमात एकत्र आहे. गोखले साहेब आणि कुसुमताई माझ्या घरी येऊन गेलेले, मी या उभयतांना आहेर केलेला आहे. जालना जिल्ह्यात असेल, हिंगोली जिल्ह्यात असेल, मराठवाड्यात असेल, मुंबईत असेल, अनेक ठिकाणी आम्ही एकत्र कार्यक्रमात. मातंग समाजाच्या ऐक्याच्या प्रश्नावरती पुण्यात एक बैठक झाली होती. त्या बैठकीत सुद्धा मी, एकनाथ आव्हाड आणि गोखले साहेब आम्ही तिघच आलो होतो. महाराष्ट्रातल्या लोकांना बोलून पण आलो तिघच. आरक्षणाच्या मुद्द्यावरती नांदेडला एक परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये सुद्धा गोखले साहेबांनी घेतो मी सगळ्यांचे